शंकर महाराजांच्या आरतीची ध्वनी चित्रफीत प्रदर्शित। सद्गुरू शंकर महाराज यांच्या आरतीची ध्वनी चित्रफीत आज दत्तवाडी कळवा येथील मठात प्रदर्शित करण्यात आली। ही आरती गाणाऱ्या पार्श्वगायिका निहिरा जोशी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यावेळी उपस्थित होते। धनकवाडी स्थित सद्गुरू शंकर महाराज यांचा अत्यंत देखणा आणि आध्यात्मिक अनुभूती देणारा मठ दत्तवाडी कळवा येथे उभारण्यात आला आहे। या मठामध्येच सारेगामा फेम तथा बंटी बबली सिनेमात पार्श्वगायन केलेल्या गायिका निहिरा जोशी यांनी ही आरती चित्रित केली आहे। शंकर महाराजांचे निस्सीम भक्त मनोज प्रधान यांनी त्यासाठी गायिका जोशी यांना सहाय्य केले आहे। आज ही आरती पत्रकार परिषदेत प्रदर्शित करण्यात आली। आनंद खूप आहे, कारण मुळात त्यांच्यावरती माझी श्रद्धा आहे। रोज त्यांचा एक अध्याय वाचते आणि माझे ते मला गाईड करतात। तर त्यांच्या ह्या शंकर गीतेमध्ये पहिल्या पानावरती ही आरती सापडली, सरदार नारासाहेब मिरीकर यांनी रचलेली, आणि ती आपल्या ट्रॅडिशनल आरतीच्या चालीत अगदी फिट बसत होती। तर मग म्हटलं की ही आरती लोकांसाठी का नसावी, म्हणून ह्याची निर्मिती केली गेली आणि ह्याचा खूपच आनंद आहे आम्हाला। आय वुड लाईक टू थँक तुषार देवल, सत्यजित जामसंडेकर, आदित्य वैद्य, जे सगळे ऑडिओ प्रोडक्शनमध्ये होते, सागर पटवर्धन ज्याने हा व्हिडिओ केला आहे, आणि मनोज प्रधान सर, आणि हा जो मठ आहे इथले सगळे भक्त, त्यांनी आम्हाला खूपच सहकार्य दिलं आणि आमचा अनुभव फारच सुंदर होता। मला हा मठ बनवून आपल्याला 3 वर्ष झाली आणि 7-8 दिवसापूर्वी मला एक फोन आला। काळं का गोरं त्या व्यक्तीबद्दल मला माहीत नव्हतं। त्यांनी सांगितलं माझं नाव निहिरा जोशी आहे आणि मी एक आरती गायली आहे महाराजांची, मी महाराजांची भक्त आहे, आणि त्या आरतीचं मला व्हिज्युअल घ्यायसाठी म्हणून मला आपल्या मठात यायचं आहे। तर मी त्यांना बोलवून घेतलं आणि नंतर मला जाणवलं की त्या खऱ्यात एक मोठ्या कलाकार आहेत आणि सारेगमा 2005च्या त्या फायनलिस्ट होत्या, आणि तेवढंच नाही तर सलामे इश्क, बंटी और बबली, झेंडा, अशा कित्येक पिक्चर्समध्ये त्यांनी प्लेबॅक सिंगिंग केलं। तर शंकर गीता जी आमची आहे त्याच्यात ज्या पहिल्या पानावर जी आरती आहे त्या आरतीला ताल देऊन त्यांनी ती अतिशय उत्कृष्ट पद्धतीने गायली आहे, आणि मग त्याचं व्हिज्युअल त्यांनी ह्या ठिकाणी घेतलेलं आहे। आणि त्यांची हीच भावना होती की महाराजांची सेवा घडावी, आणि त्या दृष्टीने त्यांनी हे केलेलं आहे।